तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येत 12 फेब्रुवारी पासून पीक विम्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणाला बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांकडून आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे। तसा इशारा सुद्धा त्यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आला आहे। तालुक्यातील अतिवृष्टी, गारपीट बाधित संत्रा, मोसंबी पीक विम्याचे पैसे तसेच 1 रुपया पीक विमा शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन नुकसान भरपाईची वाट पाहत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन गंभीर नाही असा आक्षेप घेत बुधवारी सकाळी 11 वाजता विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात किसान न्याय हक्क समितीचे पदाधिकारी व शेकडो शेतकरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत। शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत देण्यात येणारे अनुदान हे एका हंगामात एका शेतकऱ्याला 3 हेक्टर पर्यंत अनुदान देय राहील असे सांगून हंगामाचा कालावधी नोव्हेंबर ते मे असा धरला जातो। प्रत्यक्षात संत्रा व मोसंबी बहुवार्षिक पीक असल्याने हंगाम शब्द लागू होत नाही, परंतु यामुळे 3 हेक्टरवरील शेतकऱ्यांना गारपीट अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे। संत्रा मोसंबी उत्पादकांना पीक विम्यापोटी हेक्टरी 40,000 रुपये सप्टेंबर 2024 मध्ये देय होते। ती रक्कम व्याजासह देण्यात यावी। तसेच लोणी व राजुरा बाजार या वगळलेल्या महसुली मंडळाचा समावेश फडगडीमध्ये करून शेतकऱ्यांना अनुदान वाटप करावे अशी मागणी किसान न्याय हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी रेहान मुजावर, सहाय्यक कृषी अधिकारी अतुल आगरकर यांनी दुपारी 4 वाजता उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली, परंतु त्यानंतरही उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असून सामूहिक आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे। तुषार करते, विदर्भ न्यूज, वरुड।